गड जिंकून आणणार, स्वराज्यात आणणार तो तोरणा किल्ला. राजे मावळं निघालं. जेव्हा मावळं निघालं, किल्ल्यावर गेले की किल्ला जिंकला, स्वराज्यात घेतला. आणि जेव्हा किल्ला घेतला तेव्हा तो मावळं होतं संभाजी महाराज. त्यांचं नाव होतं संभाजी महाराज. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली उफळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली उफळाला. तो बापाचा बाप माझ्या शिवबाला, तो बापाचा बाप माझ्या शिवबाला. जन कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची, जगद्गुरु तुकोबाची. तोरण पाटील स्वराजाचे त्या तोरणा गडाला, तोरण पाटील स्वराजाचे त्या तोरणा गडाला. तो बापाचा बाप माझा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप माझा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप माझा शिवबा जन्मला. राजा शिवछत्रपती माझा, झाला रयतेचा राजा शिवछत्रपती माझा. राज्याभिषेक झाला जगात गाजा माझा, झाला राज्याभिषेक झाला जगात गाजा राजा. करतो वाकून मुजरा हो या माझ्या देवाला, करतो वाकून मुजरा हो या माझ्या देवाला. तो बापाचा बाप माझा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप माझा शिवबा जन्मला. बापाचा बाप माझा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप माझा शिवबा जन्मला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अरे तो राजा होता. छत्रपती शिवाजी महाराज राजे होते. अरे ज्या राजांनी 361 किल्ले जिंकले. किती किल्ले जिंकले रे? 361. ज्या राजांनी 361 किल्ले जिंकले त्या राजांनी स्वतःचं नाव कोणत्याच किल्ल्यावर लिहिलं नाही. पण आताच्या राजांनी, आताच्या एका आमदारानं, एका खासदारानं घरकुल सुद्धा बांधून दिलं असेल तर त्या घरकुलवर नाव लिहिते का आमच्या आमदार निधीतून. एखादी त्या घरकुलातले पैसे खाते. एखादी संडास जरी बांधला तर त्या संडासावर नाव लिहिते का आमच्या खासदार निधीतून. म्हणजे संडासातले पैसे खाते, संडासातले म्हणजे त्याच्या निधीतले. त्या राज्यात आणि आताच्या राज्यात जमीन आसमानचा फरक आहे हो. अरे जेव्हा गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या गावात जेव्हा तमाशा आला होता, राजे तेव्हा तरुण वयात होते. आणि राजे म्हणतात की महासाहेब ये लोग आए, ये हमारे गांव में लोग आए हैं. ये लोग क्या है, ये किस लिए आए हो? जिजामाता म्हणतात राजे तुम्हाला राजे तर बनायचं आहे. राजे तुम्हाला सिंहासनावर बसायचं आहे, तुम्हाला राजे तर बनायचं आहे. हो गावात आलेला तमाशा आहे, तमाशा हा गावात आलेला तमाशा आहे. तुम्ही त्यांच्याकडे वळायचं नाही, झुकून पाहायचं नाही. तुम्हाला आदेश आहे, राजे तुम्हाला राजे तर बनायचं आहे, पण बाया नाचवणारा नाही तर बाया वाचवणारा राजे बनायचा आहे. हे छत्रपती शिवाजी महाराज होते, ते जिजामाता होत्या. तो आदेश
जिजामातेंचा होता. अरे जिजामाता होत्या त्या म्हणून शूरवीर जन्माला आला. नाही तर आजकालचे तर शूरवीर वेगळेच येऊन राहिले जन्माले. तेव्हाचे मावळे होते की सकाळी उठे रणांगणात जाऊन सुटे, तलवार धार तुटे पण माग नाही हटे. आणि आताच्या राजाची वेगळी क्वालिटी राहते. ते सकाळी उठते, मोबाईल हाती घेते आणि भलतच पाहत बसते. आबाजी रावण गेला, कुंभकर्ण गेला, ज्याची कधी तेरवी नाही झाली, पुण्यतिथी नाही झाली, तुमची आमची होते तेरवी. रावण तो होता, रावणाची लंका सोन्याची लंका. रावणाची लंका कोण जाळली रे? सोन्याची लंका हनुमंताला. तुला कोण सांगणार भयाड होई? हनुमंत राय डब्बीची गाडी थोडी घेऊन गेले होते तिथं. अरे रावणानं हनुमंत रायाच्या शेपटीले पट्ट्या गुंडाळल्या रावणानं, घासले टाकलं रावणानं, डब्बीची गाडी लावली रावणानं. अच्छा, त्याच्या शक्तीची आगन झाली म्हणून त्यानं पूर्ण लंका पेटून टाकली. तसाच एक बह्याड महाराज आलं होतं तमाशा करायला. आता त्या लोकांनी त्याची कंडिशन पाहून रावणाची कथा ते ऐकली होती आणि ते कथा ऐकून त्या लोकांना त्या तमाशेवाल्याच्या मागून बंगाली पेटून दिली. जशी बंगाली पेटवली तसा त्याला बंदा मंडप पेटवला. आबा हा प्रकार घडत आहे. अरे रावण गेला, कुंभकर्ण गेला, त्याची कधी पुण्यतिथी झाली नाही, तेरवी झाली नाही. तुमची आमची तेरवी होते. अरे 56 वर्ष गेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना, पण आताही गावोगावात पुण्यतिथी होते. जगातला एकमेव संत आहे का देशासाठी जैलात गेला. कोणते साधू जाते का जैलात? हे फक्त गोवर्धन पूजापर्यंतच आहे. गोवर्धन पूजा, कृष्णाचा जन्म, सत्यनारायणची कथा, कोणतेच साधू नाही जात जैलात. जगातला एकमेव संत आहे जो देशासाठी जैलात गेला, त्याचं नाव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहे. अरे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबा, या सगळ्या संतांनी, संत ज्ञानेश्वर माऊली, या सगळ्या संतांनी महाराष्ट्रामध्ये जन्म घेतला. मी नेहमी कीर्तनामधून सांगत असतो की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, शूरांची भूमी आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये संतांनी जन्म घेतला, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज, संत गोरोबा काका, संत नामदेव शिंपी, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबा, अरे या अनेक साधू संतांनी या महाराष्ट्रामध्ये जन्म घेतला आणि आपल्या काळानुसार समाजाला जागवण्याचं काम केलं. आणि तो मंत्र आहे. अरे आज या 21व्या शतकात माझा बहुजन समाज तेली माळी कुंडी कावर मारले गेले. या बहुजन समाजाची वर्गती व्हावी, समाज समोरच्या दिशेने जावा, त्यासाठी कीर्तन असतात, त्यासाठी भागवत असतात, त्यासाठी मिरवणूक असतात. आता भलते महाराज नाही, कारण राजे किती आले गेले, त्यांचे कायदे नष्ट झाले, परिसत्तेचे दरबार उघडले, राज्य चाले संताचे. हा संताचा दरबार कधीच खतम होणार नाही. म्हणून संत हे कोण्या जाती धर्मासाठी जन्मास नाही आले, तर सगळ्या संतांनी सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना एकत्रित केलं. के मिलना कठिन है संत का बड़ भाग से पाते कोई, बड़ भाग से पाते कोई, कर पा गए संयोग से तो संगति मिलती नहीं, तो संगति मिलती नहीं. सत्संग जिनका मिल गया तो जन्म का साफल्य है, तो जन्म का साफल्य है. अधिकार उनके क्या कहूँ, वह शहंशाह के तुल्य है, वह शहंशाह के तुल्य है. भजन लिहिले तुकडोजी महाराजांनी की निघू दे दिवस मंगल तो बघाया, भारता तुझला अवकळा लोकुणी सारी
हा संतांचा विचार आहे. कारण जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की याल तरी यावे लागे अवघे माझ्या मागे मागे. आज देतो पोट भरी पुरे मनाल तो वरी. हळू हळू चला कोणी कोणासे न बोला. तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. अरे संतांचा विचार. कारण संत संत गरजून या संत गरजून या संतांच्या विचाराने चाललो पाहिजे ना आपण. वेळ झाली का? सांगा. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की या या बाबा या ह्या हरिनामाच्या कार्यामध्ये आपल्याला सगळ्यांना एकत्रित व्हायचं आहे. अरे तुकाराम महाराज संत गाडगे बाबा अरे चालू कीर्तनात गाडगे बाबाच्या निरोप आला की गाडगे बाबा तुमचा मुलगा मरण पावला तुम्ही कीर्तन बंद करा. गाडगे बाबाने सुद्धा कीर्तन बंद नाही केलं. येऊ दे म्हणे मरू दे म्हणे जो जाणारा तो जाईल म्हणे. आज जे बसून आहे कीर्तनात ते माझी मुलं आहे म्हणे. अरे गाडगे बाबा होते ते. गाडगे बाबा फाटक्या कपड्याने आहे. गाडगे बाबा कधी मंदिरात गेले नाही पण मंदिराची जागा स्वच्छ केली. एक कदम स्वच्छता की हो हे गाडगे बाबांचा विचार होता. अरे गाडगे बाबा अरे हे गाडगे बाबा म्हणजे एक महिंद्राचं मॉडेल असल्यावानी होतं आणि संत तुकडोजी महाराज म्हणजे एक हिरो होंडाचं मॉडेल असल्यावानी होतं. या दोनही संतांनी पूर्ण संत गाडगे बाबांनी पूर्ण गाव स्वच्छ केलं आणि जे वाहन